काही वेळा घटना घडतात, पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात. घडायचं ते घडून जातं, पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले. तडफडण्याचे, हसण्याचे, रडण्याचे, हरण्याचे, जिंकण्याचे, क्षमेचे, सुडाचे, स्वीकृतीचे, तुकण्याचे, साक्षीत्वाचे. त्यातला एकच निवडता येणार असतो आणि निवडावा तर लागणारच असतो. पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी माणसाच्या आयुष्यात नियत आहे, तेच हे. यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो. जाणीवेचा लख उजेड नाही आणि नेणिवेचा गच्च अंधारही नाही, अशा तिन्ही सांजेला अंधुक प्रकाशातल्या जुलमी रानात सोडाव्या लागणाऱ्या आंधळ्याच्या त्या गायी. त्यांना म्हणे देव लागतो आणि आंधळा तो तर भोळ्या विश्वासाची बासरी वाजवत राहतो. असंच असतं ना माणसाचं आयुष्य. फ्रेंड्स, या ओळी आहेत मेघना पेठे यांच्या आंधळ्यांच्या गायी या पुस्तकातल्या. ज्या वेळेला व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाचा जमाना नव्हता, तेव्हा अशी सुंदर पुस्तकच मला प्रेरणा द्यायची. मानवी मनाला पडलेले प्रश्न आणि त्याला उत्तर म्हणून सुचवलेले पर्यायही यात आहेत. खरं सांगायचं तर मनाची घालमेल सुरू असताना कुणी ते समजून घेत नाही. मन पूर्ण थकून गेल्यानंतर एखादा आशेचा किरण गवसतो, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. पण तरीही माणसाने निरंतर त्याचं आयुष्य जगत राहावं, हाच संदेश या पुस्तकातून मिळतो. ही प्रेरणा या पुस्तकातून मिळते. मला प्रेरणा देणारं माझ्या आयुष्यातलं खूप महत्त्वपूर्ण हे पुस्तक आहे. मला आवडलं म्हणून मी हे शेअर केलं. नक्की वाचा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.